नमस्कार. द जितेश शो या युट्यूब चॅनलवरती मी जितेश आपले सर्वांचे स्वागत करतो. आपण आज अशा व्यक्तीचं मुलाखत घेणार आहोत की त्यांना आपल्या पेठ भागातील इतिहासाबद्दल आदिवासी भागातील इतिहासाबद्दल बऱ्यापैकी ज्ञान असलेले आणि लगेलगाव या वेब सिरीज मध्ये भिका पाटील हे अभिनय उत्कृष्टपणे पार पाडलेले श्री देवरामजी गायकवाड यांचं स्वागत करतो आपल्या मंचावर. नमस्कार. तुमचा थोडक्यात परिचय करून द्या. माझं नाव देवराम त्र्यंबक गायकवाड, राहण्याचं गाव माझं देवगाव आणि माझं शिक्षण 11वी जुनी तिथपर्यंत झालेलं आहे. त्यानंतर मी आरोग्य खात्यात 35 वर्ष नोकरी केली. त्यानंतर एक समाज प्रबोधनकार म्हणून कीर्तनाचे कार्यक्रम मी खूप पूर्ण ठाणे जिल्हा म्हणजे ठाणे जिल्ह्याच्या खेड्यापाड्यात, बरोबर, त्यानंतर गुजरातच्या खेड्यापाड्यात, महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात, नागपूर पर्यंत, अमरावती पर्यंत कार्यक्रम केले. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये माझे कार्यक्रम हिमालयात झाले, कुलू मनाली तिथं माझा कार्यक्रम झाला. त्यानंतर उत्तर प्रदेश मथुरेमध्ये माझा कार्यक्रम झाला. गोवर्धन पर्वताचा कार्यक्रम माझा प्रबोधनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर माझा कार्यक्रम दिल्लीच्या प्रीतमपुरा मंदिरात झाला, सावळी मूर्ती मंदिरात झाला दिल्लीमध्ये. मुंबईमध्ये पोलीस खात्यामार्फत माझे ठेवलेले कार्यक्रम 5 ठिकाणी झाले, पोलीस खात्यात ठेवलेले. बरोबर. आणि त्यानंतर इकडे शहादा, शिरपूर, चोपडा या भागात जवळचे जेवढे तालुके आहेत त्या तालुक्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये माझे बरेच कार्यक्रम झाले. त्याच्यामुळे माझा समाज परिचय वाढला आणि एक अभ्यासाचा छंद असल्यामुळं लोकांमध्ये परिचय दांडगा झाला कार्यक्रमामुळं, सगळ्या गोष्टीमुळं. अशा प्रकारची माझी ओळख आहे. धन्यवाद. माणूस आणि माणसाची व्याख्या काय? मनाचा मनन करतोय ती मनुष्य हा, ज्याला दुसऱ्याचं दुःख कळतं. बरोबर. काय, ज्याला दुसऱ्याची भूक कळते, तहान कळते, काय दुसऱ्याबद्दल आदर वाटतो, प्रेम वाटतो, सहकार्य करावं, मदत करावी अशी भावना ज्याची तयार होते ती मनुष्य हा, तो माणूस. तुझा नुकसान झाली, मला काय करायचं आहे, त्याला माणूस नाही म्हणत. बरोबर. म्हणून मनाचा मनन करणारा म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ह्या 4 गोष्टीचा जो विचार करतो तो माणूस. बरोबर. मन, बुद्धी, चित्त, अहंकार ह्या 4 गोष्टीचा जो विचार करतो तो माणूस. म्हणजे माणसाची व्याख्या ही अशा प्रकारे आहे. बरोबर. बरोबर बरोबर. आणि मग आता बघणार, आणि मग तो माणूस एकदा अध्यात्मात घुसला त्याला या गोष्टीचं ज्ञान प्राप्त होतं. बरोबर. आणि ज्ञान ही वस्तू अशी आहे की ती दुधारी तलवार आहे. शिक्षण असो, ज्ञान असो, काही असो, दुधारी तलवार आहे. शास्त्राने म्हटलंय, नाही ज्ञानानं सदृश्यम पवित्रमेव विद्यते. ज्ञानासारखी जगात पवित्र वस्तू कोणतीच नाही. पण ते ज्ञानाने माणसामध्ये अहंकार तयार होतो, गर्व तयार होतो ते ज्ञानाने. बरोबर. आणि तो अहंकार तिला घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. बरोबर. ज्ञानामुळं चांगल्या गोष्टी कळतात. आता त्या ज्ञान जर समजा शिथिलतेने आपलासा करून वागवण्यासाठी मग अध्यात्माची गरज नाही. ज्ञान, भक्ती, आणि मग त्यातून पुढे तयार होतं ते वैराग्य. हे चुकीचं आपण नाही केलं पाहिजे. ही गोष्ट अशी आहे, बरोबर नाही. आणि याचे 2 रुपये आपण खाणं चुकीचं आहे, याला म्हणतात वैराग्य. ही वैराग्य भावना तयार होते. म्हणून परमार्थ पाहिजे. आता परमार्थ कळूनही जर समजा तू तेच मार्गाने जात असं, अध्यात्मात कुठेतरी तू कमी पडला. बरोबर. मग त्याच्यात लोभ तयार झाला. काय लोभ तयार झाला, आणि लोभ म्हटला का सर्वनाशाला कारणीभूत तो ठरला. साहजिकच आहे. सगळ्या गोष्टीला कारणीभूत ठरला. तर अशा प्रकारे त्या वाचनातून मी आदिवासीचं लिखाण, तुमचा प्रश्न आहे की आदिवासीचं लिखाण सापडत नाही, कसा सापडला?
बरीच पुस्तकं वाचत असताना माझा पुस्तकाचा खूप मोठा संग्रह आहे, खूप मोठा संग्रह आहे. मी जिथे गेलो शिबिरांना त्या ठिकाणी पुस्तक विक्री असली तर त्या पुस्तकातून ती पुस्तकं मी घेतल्याशिवाय सोडत नाही. एका शिबिराला 7-7, 8-8 पुस्तक घेऊन येतो आणि वाचल्याशिवाय सोडत नाही. बरोबर, हा एक छंदच म्हणा तुमचा. वाचल्याशिवाय सोडत नाही. त्याच्यामुळं इतिहासाच्या बाबतीत माझी फार मोठी आवड. 11वी माझा स्पेशल भूगोल हा विषय होता. इतिहास मला इतका म्हणजे आम्हाला वाचनामुळं का माझ्या वाचनामुळं याला तो छंद लागला. काय तर त्या इतिहासाची माहिती वाचत असताना जी पुस्तकं मिळत गेली त्यातून जुना पूर्वीचा इतिहास ह्या दरी डोंगरात ह्या म्हणजे पहाड पर्वतात पूर्वीपासून आदिवासी राहत होता. बरोबर, कुठे असो, कुठे पण असो, झारखंड असो, ओरिसा असो, आपण महाराष्ट्र असो, कुठल्याही भागात. आणि हा आदिवासी इथं याची संपत्ती काय, गुरं ढोर, जमीन जुमला काय. त्या टायमात जमिनी खास वाटत नव्हत्या, मनात आलं तर करायची ते माझा. बरोबर, असं म्हणजे 1865 ला वन ऍक्ट कायदा सुरू झाला. 1865 इंग्रजांनी मुद्दाम केला तो. का केला तर त्यांना इथली संपत्ती लुटून नेण्यासाठी, संपत्ती लुटून नेण्यासाठी रेल्वेची गरज होती. बरोबर, आणि रेल्वेचा रस्ता करायचा म्हणजे लाकडाची गरज होती. आणि त्या लाकूड तोडायचा म्हणजे मालक तोडून देणार नाही म्हणून जंगलावर हक्क कसा प्रस्थापित करायचा याकरता लँड ऍक्ट सुरू केला. बरोबर, लँड ऍक्ट सुरू केला. आणि त्यामध्ये त्यांनी मग ठिकठिकाणी जंगलात बोर्ड लावलं का जो कोणी मालक असेल तिने मालकाने पुढे येऊन सांगायचं का ही जागा माझी आहे, ती आम्ही सोडून देणार. आणि मग मराठी शिकेल आपला लोक नव्हतं तर त्याला इंग्लिश काय वाचता येईल, साहजिकच आहे. नोटिसा लागल्या त्याला इंग्लिश मध्ये, त्याच्यामुळे कोणीच पुढे गेला नाही सांगायला. मग कोणी पुढे सांगायला गेल्यामुळे त्यांनी दुसऱ्यांदा नोटीस लावली, तेव्हाही कोणीच नाही गेला. तिसऱ्यांदा नोटीस लावली तेव्हाही कोणी नाही गेला. मग याला मालकच कोणी नाही म्हणून फॉरेस्ट ऍक्ट बसवला. फॉरेस्ट ऍक्ट आणि फॉरेस्ट ऍक्ट त्यांनी जमिनी बळकावून ताबा करून घेतला. बरोबर, आणि जंगलतोडीची सुरुवात केली. बरोबर, मग आता अशा थोड्याफार जमिनी ज्यांच्याजवळ राहिल्या त्या राहिल्या. मग आता मूळ संपत्ती आपली काय, गाई गुरं ढोरं, अन्नधान्य कमी. बरोबर, किती शेती केली तर शेतीमध्ये पोता 2 पोती पिकत पाहिली आठवा, मजुरी मिळायची. संक्रांतीपासून पुढे भूकमारी, उपासमार, म्हणजे शेतीत तुटपुंजा. मग असा करत असताना काय कंद मुळ, त्यानंतर तुमचा मध, या अशा गोष्टी प्राप्त करायच्या. बरोबर, त्याची विक्री करायची. त्याच्यावर आपलं त्या टायमात मजुरी किती होती आतापर्यंत, पोवाला भर. बरोबर, पोवाला माहित आहे, पोवाला तर नाही माहिती, त्याच्याबद्दल सांगा. पोवाला भर म्हणजे पावशेर एवढा माप राहायचा. पोवाला भर, पोवाल्याची वरचा माप अर्धुला, त्याचा राख एवढा, अर्धुल्याचे पुढं 8वा शेराचे पुढं 8वा आणि 8व्याचे पुढे मग पाहिली. म्हणजे आता 1 आठवा म्हणजे किती किलो सांगता येईल? साधारण 1 आठवा म्हणजे 3-3.5 किलो, 3 किलो. आणि त्याच्या डबलने 6 किलो, 6-7 किलो. नाही, शेर झाला त्याच्यानंतर मग पाहिली 2 आठवडे म्हणजे पाहिली, म्हणजे त्याच्या डबल. तर अशा प्रकारे लोकांना दाखवलं जात होतं. आणि मग ही अशा पद्धतीची लोकांची ही झाली. त्यांना झोडबडव सुरू झाली. पूर्वी सुरुवातीला झोडबडव सुरू झाली, मारझोड सुरू झाली, हाणमार सुरू झाली. मग जिथे यत्न केला ती जमीन ते ताबा घ्यायची. म्हणजे तुझी जागेत केला तर सगळी जमीन त्यांची. बरोबर, मग यांनी आपल्या लोकांनी हे वाचवण्यासाठी काय करायचं, बरोबर, मारझोड हाणामारी. बरं, यांच्याजवळ
जरी धनुष्य अमुक तमुक होतं पण ते लोक लढवई होतं. हम्म. हे कष्ट करून वगैरे ते फार अगदी खगलेलं लोक आपल्याला. बरोबर. आणि मग ह्या करत असताना आता काय करायचं असं त्याच्यापुढे प्रश्न पडला. मग यांनी वरून आला मला एक असं का रावण हा आदिवासी होता किंवा तो द्रविडी होता म्हणजे आदिवासी. बरोबर. ते आदिवासीच होतं ना. हम्म. त्याची बहीण आपल्या राजाची मुख्य राणी होती शूर्पणखा. कस काय? आता राष्ट्रीय पंचवटी ती राहत होती. हा तिचा राज्य होता. पूर्वीची राज्य ही स्त्रियांची होती, पुरुषांची नव्हती. अच्छा. आणि ह्या मुलखाची राणी होती ती शूर्पणखा. आपल्या लोक तिला सुवर्णखा सांगतात. बरोबर. सुवर्ण. तर शूर्पणखा याचा अर्थ असा आहे नखापासून तर केसापर्यंत सुंदर, शुद्ध स्वरूप नखा, नक्षकांत सुंदर. रावण एवढा सुंदर होता. 80,000 स्त्रिया त्याला बळ्याच घर घुसल्या त्या त्याच्या रूपामुळे. 80,000 पुराणात नोंद आहे. अरे आता त्याची बहीण ही किती सुंदर असेल. मग आणि म्हणून तिने रामाला मागणी घातली की तू माझ्याशी लग्न कर. सौंदर्यामुळं. सौंदर्यामुळे तिला राक्षसी म्हटला गेला. ती आदिवासी. बरोबर. काय तरुणांची जहाज भरून फ्रान्स, जर्मनी, इटली जहाज भरून बळजबरी भरून चिळून गाड्या भरून जहाज भरून विकू टाकले. तरुण आपले तरुण तिकडे विकले. बिलकुल तरुणांची विक्री झाली. काय आणि त्यानंतर तरुण मुलींचा उपभोग घेऊन त्यांची सुद्धा विक्री केली. बरोबर. पुढे जशी आता आपण कोंबडी पाळतो, हे तांबडं कोंबडं आमचं, पाराळं कोंबडं तुमचं, बरोबर, तशी बायांना सुद्धा त्यांनी त्या जमा करायच्या मग विकायच्या ना. काय मग त्या बाया सुद्धा तुमच्या ग्रुपच्या बाया असल्या मग त्यांच्या नाकात नथ टोचायची. फलाने ग्रुपच्या आहे त्याच्या हातात बांगडी भरायची. आज ते शृंगार म्हणून वापरतात. पण या ओळखीच्या खुणा म्हणून त्यांना बळजबरी त्यांना त्या दिल्या. आणि आज ती एक प्रथा झाली. आता तिची प्रथा काय झाली, अलंकार. अशा प्रकारे लोक भयभीत झाला. कारण पोरांची विक्री, मारझोड, लाताबुक्याने मारणं, त्यांची लुटमार करणं, काय जनावर नेणं. बरोबर. आणि असा भयभीत झालेला आदिवासी, भयभीत झालेला आदिवासी आर्याने लूट केली. त्यानंतर पहिला मुसलमानाला इथं तो मोहम्मद बिन काशी, पहिला मुसलमान आपल्या भारतामध्ये 712 मध्ये त्यांनी लुटीला सुरुवात केली. त्याच्यात आपल्याला तर खालचा दर्जा, एकदम खालचा दर्जा आपला. बरोबर. काय आता आपण खालच्या दर्जाचे कसे, याचा एक 2 मिनिटाचा मुद्दा सांगतो की जेव्हा ब्राह्मणाने आपलं 4 वर्ण पाडलं, आपल्याला गुलाम बनवला, गुलाम करण्यासाठी, त्यामध्ये पहिला क्षत्रिय, त्यानंतर आपले पहिला ब्राह्मण, 2 नंबरला क्षत्रिय, 3 नंबरला वैश्य, 4 नंबरला शूद्र. लक्षात. बरोबर. आता आपण शूद्र, आपला 4था क्रमांक आहे. बरोबर. तर पहिला ब्राह्मण त्यांनी काय व्यवस्था करून घेतली की वेद आम्ही सांगायचं, शास्त्र आम्ही बोलायचा, इतरांनी त्याला हात लावायचा नाही, कोणाला सांगायचं पण नाही. बरोबर. आता आमच्या जाणतीपर्यंत पोळा पचवी सांगाय बाबांना शिकत. लक्षात. फक्त ते आमचा अधिकार आहे, तुमचा नाही. तुम्ही कोणाला सांगायचं नाही, वाचायचं नाही, तुमचा तो हक्क नाही. बरोबर. मग आता आमचा उत्पन्न काय, दक्षिणा. काय दक्षिणा. आज त्या दक्षिणेच्या नावावर मंदिर ठेस भरल्या संपत्तीची. बरोबर. तुम्ही युट्यूबला वगैरे पाहत असाल. एक मंदिराचं उत्पन्न एक दिवसाचा 5-5, 10-10 कोटी आहे. सोना वेगळा आहे, दक्षिणा. दक्षिणा. बरोबर. 2 नंबरचा मग आता त्यांची व्यवस्था झाली, दक्षिणा. बरोबर. 2 नंबरचा समाज कोणता आला, क्षत्रिय. मग क्षत्रियांनी संरक्षण करायचा, युद्ध करायचा, सांभाळ करायचा. काय बरोबर. आमचा उत्पन्न काय, तर त्यांचा उत्पन्न कर. इतका अवघड आहे. तेव्हा लादलेलं कर आजही तेच आहे. जमिनीचा कर, रस्त्याचा कर, घराचा कर,
हा. अमक्याचा कर, फलाण्याचा कर, किती कर. उत्पन्नावर पण कर. आणि ते कर भरताच आपल्याजवळ पैसा देईल की नाही रे? हा खायचा कुठून, बरोबर. सोडवायला द्यायवरती नाही का? पण ते करांचा उत्पन्न एवढा, आज ते करांमुळे आजही ते करातून सगळा भारत देश चालवतो आपला. चालत साहजिकच आहे. सरकारी नोकऱ्याचा पगार ते करातून आहेत. बरोबर. टॅक्स टॅक्स काय, सगळ्या गोष्टी आपल्या करातून चालल्या, योजना आपल्या करातून चालल्या. हा उत्पन्न ब्राह्मणाला उत्पन्न मिळला, बरोबर. क्षत्रियाला उत्पन्न मिळला, बरोबर. पुढे आला वैश्य. काय आता तो वैश्याला उत्पन्न काय, तर त्याने व्यापार उद्यम करायचा आणि तुमचा उत्पन्न, आमचा उत्पन्न काय, नफा. नफा. आता एक शर्टाची किंमत जर समजा 10 रुपये असली तर ते 50 रुपये विकत. चौपट नफा. चौपट नफा. साधी करणाऱ्याची भाजीवाली हा 50 रुपयाचा डांगर आणायचा, तिचे एक एक खप करून 20-20 रुपये विकायचे. ते डांगराचं 800 रुपये करायचं. मग नफा. नफा. काय आणि ते नफ्यावर एवढा नफा का तो नफा त्यांची डोक्यावर गेला. म्हणजे तिने जेव्हा दिलं त्याची उत्पन्नाची साधना मिळाली तेव्हापासून, हा बरोबर, जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासून आपला काय, शूद्र आपण, आपला वाटा काय. बरोबर. मग आता आपला वाटा 3 वर्गाची वरची सेवा करायची आणि आम्ही देऊ ते त्या खायचा. हा मग त्याचा उष्टा माष्टा आपण खायचा, आपण खायचं. त्यांची झाडझूड आपण करायची, घाण कचरा आपण काढायचा, सगळ्या गोष्टी आपण करायच्या आणि त्या देतील त्या खायचा. उत्पन्न नाही. आजपासून नाही, कृतायुगाच्या परवडीपासून त्या आर्य आले तिथून. तिथून आणि मग काय ताकद आहे का तुम्ही तुमची श्रीमंत तुम्ही होऊ शकता. मग त्यांनी पुढे पुराण जेव्हा लिहिलं त्याच्यात काय लिहिला, का ज्याचे आई बापाने पाप कर्म जार कर्म केली त्याच्या वाटेने तो माणूस गरिबीत जन्माला आला. कर्मामुळे नाही. व्यवस्था तशी त्यांनी मांडली, ती व्यवस्थेने आपल्याला गरीब केला. बरोबर. आजपर्यंत व्यवस्थेने गरीब होता, पण आपल्याला तसा नाही स्वीकारत. कर्मामुळे गरीब आहे. बास नाही, खोड्या खोड्या केल्या, पापा केली म्हणून गरीब आहे. बरोबर. व्यवस्थेने गरीब केला. आजही व्यवस्थेमुळे आपण भिकारी आहोत. ठराविक माणसं पैसा कमवतात, ठराविक माणूस कुठला योजना आली त्याचा ठराविक माणसं पैसा खातात, लबाड्या करतात, काय लुटमार करतात. आपला काहीच विकास नाही, काहीच नाही. बरोबर आहे. म्हणजे लोक कल्याणाचे मार्ग जे आज चालू आहेत त्यातून सुद्धा आपला कल्याण थापेल आहे, नको त्यांचा कल्याण सुरू झालाय. कालदी निवडून आलेला माणूस 5 वर्षात तो सगळा कमवतो. घर झाला, ट्रॅक्टर झाला, जीप झाली, पाहता पाहता त्याला कोणी म्हणजे अजिबात बिन घेण्याचं 4थी शिकेल पण आज संपत्ती बाळगून आहे. बरोबर. तुम्ही BA MA शिकून सुद्धा काही उपयोग नाही, काही उपयोग नाही झाला. बरोबर. बरोबर नाही. आणि मग अशा याच्यातून आपल्याला गरिबी प्राप्त झाली आणि अशी ती गरीब जनता ह्या विखुरलेल्या डोंगरात वास्तव्य करत होती. पहिल्या नोटला कोणी आपल्याला आर्य, 2 नंबरला आले मोगल, मुस्लिम, मोहम्मदी काशी. आपल्याला तर जनावरांसारखीच वागणूक दिली, कारण आपण काफी. हिंदू म्हटला म्हणजे काफी. हिंदू हा धर्म नाही. हिंदू नाव का वापरावं लागला, हिमालयातून निघालेली सिंधू नदी तिच्या काठावर राहणाऱ्या वस्त्या ज्या झाल्या, काय जाती जमाती ते सगळे हिंदू. तो धर्म नाही. बरोबर, तो धर्म नाही. तिळभाटला राहणार तिळभाटकर, तसं ते नदीच्या काठावर राहणार ते हिंदू. हिमालयातून निघालेली सिंधू नदी, हिमालयाचा हा शब्द घेतला, सिंधू नदीचा शब्द घेतला आणि हिंदू असा नाव दिला. आणि मग अशा याच्यात आपल्याला हे केला. मग मुसलमानांनी 650 वर्ष आपल्यावर राज्य केलं. 650 वर्ष त्या राज्यकारभारात त्यांनी अमाप लुटमार आपली केली. गजनीचे मोहम्मदानी 14 स्वाऱ्या केल्या आपल्यावर. गजनीचे मोहम्मदानी त्यापैकी सोरटी सोमनाथ त्यांनी 14 वेळेस लुटला. 1600 उठगाड्या करून सोना नेला. सोरटी सोमनाथ
गुजरातमध्ये. 1400 फूट गाड्या भरून सोना नेला एके मंदिरातला, हा. बाकी लूट वेगळी. आणि त्या ठिकाणी एवढं सोनं, आता मी ऐकून आहे का आपल्या भागात किंवा ह्या भागामध्ये सोन्याचा धूर किंवा भारतात हा. सोन्याचा धूर निघायचा. धूर निघत होता. त्याचं असं होतं हा. की प्रत्येक वस्तू विक्रेतांना सोनाच मिळायचा. हा. मध विकलास तरी सोनाच, हा. फलान विकलं तरी सोनाच, हा. कापूस विकला तरी सोनाच, हा. धान्य विकलं तरी सोनाच, बरोबर. पैसेच सोन्याचं होतं. ते काळात पैसे सोन्याचं होतं. चांदी आणि सोनं. हा. चांदीचे पैसे तर आता आम्ही आमच्या आई वडिलांजवळ पाहिलं. हम्म. चांदीचे रुपये हम्म. काय सोनाच मिळायचं. त्याच्यामुळं मालदेवी काठीनं पण सोना. हम्म. आमच्या जाणकारापर्यंत आता हम्म. 70-75 सालापर्यंत 1900 हा. 70-75 सालापर्यंत डवरे सोन्याचंच वगैरे वापरत. बायांच्या हातात पाटल्या चांदीच्या, हा. सोन्याचा गाठला, हम्म. सोन्याचा मिठला, बरोबर. सगळ्या गोष्टी असं त्या टायमात मुबलक होता. बरोबर. लॉर्ड डलहौसी जेव्हा भारताचा शोध करायला कोण आला, वास्को दी गामा. वास्को दी गामा आला. बरोबर. त्यांनी भारताचा शोध, आणि भारत इतिहास पुरातन काळापासूनचा आहे. इथं महाभारत घडला, इथं रामायण घडला. बरोबर. आणि हा कोण तुमचा वास्को. हा आला, हा वास्को दी गामा. हा. यांनी शोध लावला कसा काय म्हणायचा. आणि इतिहास मागचा तो. इथं रामायण घडला, इथं पांडव महाभारत घडला, इथं सगळा घडला. त्यांनी शोध लावला. तर तो शोध लावायला आला, लुटमार करायला आला. बरोबर. स्मगलर म्हणून. हा. भारत तुटला. 9 जहाजावरून त्यांनी आपली संपत्ती दिली. 9 जहाज. त्याला इंग्रजांनी प्रश्न विचारला होता, हम्म. किती लूट आणली तू. हा. तर बाबा मला आकडा नाही सांगता मला, पण 9 जहाजावरून मी संपत्ती, ना 900, 9 नाही चुकीचं बोललो, 900 जहाज. 900 जहाज. जहाजावरून संपत्ती आणली. त्याच्यामुळे वेगळे वेगळे प्रकार आले. हा. सोना आला, संपत पैसा आला, धान्य आला, काही असेल त्या हम्म. 900 जहाजावरून मी आणली. भारत कंगाल केला त्या लोकांनी. मोगलांचं 650 वर्ष राज्य झाल्यानंतर हम्म. मग शिवाजी राजांचा राज्य आला. त्यात माणूस परत सुखी होत चालला, सुखी होत चालला. गरिबाला न्याय मिळत चालला. बरोबर. काय पण कारस्थान करून ह्या भट्ट लोकांनी, ब्राह्मण लोकांनी शिवाजी राजाला संपवलं. हम्म. काय ब्राह्मणांचा पेशवाई म्हणून पुन्हा राज्य सुरू झाला. हम्म. आता ती पेशवा सुरू झाल्यानंतर मग बारभाई कारस्थानं सुरू झाली. हम्म. नानासाहेब पेशवे इथपर्यंत ठाणापाड्या किल्ल्यापर्यंत तो दरबार भरवायला यायचा. हम्म. त्याची सासरवाडीच नाशिक. नाशिक. हा, राष्ट्रीय कुटुंबातली तिची बायको हा. सासरवाडीच ती. हा. सरकारवाडा त्याचा, आता जो सरकारवाडा तो त्याचा. त्याचा. हा. आणि त्यांची ही ती आनंदी बाई, ती राघोबादास भराडीची आनंदीबाई, हा. तिथं आनंदवली राहत होती. आणि त्याच्या. आनंदवली. हा. 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 आलं लक्षात. गंगापूर रोड. गंगापूर रोड. हा. आणि त्याच्यामुळे इकडं बाळाजी विश्वनाथ वगैरे हे कारभार करायचे हा. आपल्या मुलखाचा. बरोबर. पण लवकरच त्यांच्या हातातून सत्ता इंग्रजांनी का हस्तगत केली. हम्म. पहिला जॉर्ज पंचम हम्म. हा भारतावर लक्ष ठेवून होता. इंग्रज अधिकारी काय ना. जॉर्ज पंचम. जॉर्ज पंचम. त्यांनी रॉबर्ट क्लाइव्हला पाठवलं. हा. तुम्ही, भारत हा सुद्धा देश आहे, हा. एवढी लूट होऊन सुद्धा तो भारत मजबूत होता. मग. म्हणून त्याला सोन्याची चिडिया सांगत. हा. भारताकडे लक्ष दिला पाहिजे. ते भिकार देश प्रगत नव्हतं. हम्म. जे आलं आऊत तर आपल्यामुळं तिकडं आऊत केला नांगर ब्रिटन मध्ये. हा. तिथं आहे. आलं लक्षात. मग काय करत ते, तर आपली जहाजावरून जो व्यापार चालायचा हम्म. त्या लुटायची, ते पळवून द्यायची हम्म. चोऱ्या करत. हम्म. आणि म्हणून त्यांचं लक्ष भारतावर गेला. हम्म. आणि भारतावर गेल्यानंतर पहिला अधिकारी जॉर्ज पंचमनी लॉर्ड माउंटबेटन पाठवला. हम्म. भारताचा गव्हर्नर होता तो बरेच दिवस. हम्म. तो गेला कुठे, पश्चिम बंगाल. हा. तर त्या लॉर्ड माउंटबेटननी हा. तिथं दौला
सिरज दौला हा, तिथला राजा होता. हा, कुठला? पश्चिम बंगालचा हा. सिरज दौला. बरोबर. त्याच्या जवळ भेट घेतली. हम्म. 300 सैनिक फक्त बरोबर आणलं तर 300 सैनिक. की आम्हाला भारताबरोबर आपण इथं जगायला काही व्यवस्था नाही, का आम्हाला व्यापार उद्योग करायला आम्हाला द्या काय. बरोबर. दौलाने देऊ टाकला. हा. करा काय हरकत नाही, जगा हम्म. जगा काय हरकत नाही. पण पुढं कालांतराने हे जगता जगता लोकांची लुटमार करायला लागली आणि त्या सिरज दौलाच्या लक्षात आला आणि मग त्यांनी सांगितलं तुम्ही इथं राहायचं नाही, निघून जा. आता भारतावर राज्य करायचा हा हेतू ठेवून ते आलेलं, पण हा दौला सांगतो नाही तुम्ही निघून जा. काय मग यांनी जारचं पंचमला कळवलं. पंचमने सांगितलं अरे युद्ध करून टाकणार. लॉर्ड माउंट काय सांगायचं, बेटन काय सांगायचा, युद्ध करायला पण माझं 300 फक्त सैन्य आहे. 17,000 18,000 सैन्य सिराज दौलाजवळ आहे. कसे कोणत्या तोंडाने मी लढाई करू. बरोबर. 300 लोक माझं, 18,000 सैन्य त्याच्याजवळ आहे, बंगालच्या नवाबाजवळ आहे. काय करू, कसा लढाई, कशी लढाई करू. मग नवाबाने आपल्या यांनी सांगितला जॉर्ज पंचमने, त्याच्यात कोणी असं फुटील असतील खोड घे आपलंसं करून. तेव्हा त्याचा सेना प्रमुख प्रधान काय त्याचं नाव, मीर जाफर. कोण? मीर जाफर. याच्याशी संधान बांधला. कोणी? लॉर्ड माउंट बेटननी. तुला आम्ही राजा करू, बरोबर, बंगालचा नवाब करू, येणाऱ्या उत्पन्नाचा अर्धा वाटा तुझा, अर्धा आमचा. काय आणि तू नवाब होशील. मान्य झालं त्याला. आणि मान्य झाल्यानंतर त्यांनी त्या नवाबाने मान्य केल्यानंतर मग काय तर त्याने सिरज दौलाला मारून टाकला. ज्याने त्याला ठेवलं तर त्यालाच मारून टाकला. आणि मारल्यानंतर लॉर्ड माउंटच्या बेटनच्या म्हटल्यानुसार 18,000 सैनिक 300 सैनिकांना शरण आणलं. 18,000 सैनिक 300 लोकांना शरण आणलं, कारण मालक मीर जाफर होता. आणि ते सैनिक शरण आल्यानंतर लॉर्ड माउंट बेटनच्या सैन्याचा 300 सैन्याचा विजय झाला म्हणून मिरवणूक निघली. लाखो लोक ती गमत पाहिलं होतं, पण कोणी एक दगड पण टाकला नाही. आणि आपल्या भारतामध्ये इंग्रज आणण्याचा, भारताने विकण्याचा पहिला गद्दार मीर जाफर. पहिला गद्दार. असं आपल्या भारतात 5 गद्दार होऊन गेले, तर त्यांनी देश मावत नाही एवढं गद्दार आहेत आता. गावोगाव आहेत या विषय. तर अशा प्रकारे हा भारत देश कंगालीच्या मार्गावर लागला. अशा प्रकारे हा कंगालीत आलेला देश कोणी कोणी लुटला. आर्यांनी लुटला, मोगलांनी लुटला, इंग्रजांनी लुटला, भिकेला लावला. बरोबर. आता आपण तर भारताचा इतिहास बघितला, त्याचबरोबर सगळ्यांना आतुरता, आशा, अपेक्षा आहे तर आपल्या पेठ तालुक्याची. आपल्या पेठ तालुक्यात आदिवासींचा इतिहास तुम्हाला काय सांगतो आणि त्याच्यामध्ये जे क्रांतिकारक झाले त्यांच्याबद्दल. तर त्या 1857 बंडाला सुरुवात झाली. बंडाला दुसरा महायुद्ध. फॅशिस्ट जे देश होत, श्रीमंत देश, फ्रान्स, जर्मन, इटली, ब्रिटन हे एक बाजूला आणि आपण गरीब देश एक बाजूला, असा ते युद्ध सुरू झाला. त्यावेळेस आफ्रिकेचे निग्रो सुद्धा आपल्या बाजूचा, त्यांच्या सैन्य इकडे सोडला तर तुमचे लाकडी पुलावर राहा. लाकडे त्याला काळ लोक तिला माहित नव्हतं आफ्रिकेत आहे काळ लोक. आणि ब्रिटनचा सैनिक होता त्या सावरणा कुंभाळा हे बघत आहे.
हा. त्या 58च्या बंडात जेव्हा सुरुवात झाली तेव्हा पेठ, दिंडोरी आणि हरसूल हम्म. हे 3 परगणे होते. हम्म. 3 परगण्याचा काय राज्य व्यवस्था होती, म्हणजे सरंजामशाही होती. परगाणे म्हणजे परगणे म्हणजे आपण विभाग विभाग हा हा म्हणजे राजाच्या ताब्यात असलेला जो भाग हा त्याला परगणा सांगतात. हा हा हा. विभाग. हा. हम्म. तर त्या विभागाचा प्रमुख होता हम्म. लेफ्टनंट हम्म. ग्लासपोल, हम्म. इंग्रज अधिकारी, इंग्रज. आपल्या विभागाचा प्रमुख. प्रमुख. बरोबर. तालुक्याचा प्रमुख होता कर्नल न्यूटन, हा हा इंग्रज अधिकारी. हा आणि महसूल विभागाचा प्रमुख होता हा तो चॅप्लेन, हम्म. त्याची नाव बरं का. हा. हा. असं हे इंग्रज अधिकारी इथे या विभागात प्रमुख होते. प्रमुख. हम्म. मग आता इथं मंडळी आधीच हातगाई झाली. हम्म. किती किती जुलूम, किती वर्ष हम्म. दर दर पिढीनं त्याच भोगायला लागायचं, दर पिढीने त्याच भोगायचं. हम्म. आता डायरेक्ट उठावाची सुरुवात करतो. हम्म. त्यावेळेस हा उठाव करायचा म्हणून हम्म. इंग्रजांच्या जुलमाला लोक कटाळू, कारण जमीनदार वर्ग, वतनदार वर्ग, हम्म. जहागीरदार वर्ग हम्म. हा एक बाजूला, बरोबर. तो इंग्रजांच्या बाजूचा, तो बरोबर. सरकारच्या बाजूचा, हा. आणि गरीब वर्ग, कष्टकरी, कामगार, मजूर हे आपण हे एक बाजू. हम्म. म्हणजे काम करणं, जनावरांसारखा सपाट देऊन काम करायचं, मग. लात मारून पाणी पाजायचं, बरोबर. अशी 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 ती व्यवस्था होती. हम्म. म्हणून जर समजा जमीनदार आला किंवा इंग्रज अधिकारी आला, हा. आपण घराने मेटा घालून खाली बसायचं, तो आपल्या जवळ जास्त खाली पाहायचा. खाली पाहायचं. विशेष म्हणजे आपली सावली पण त्याच्यावर पडली नाही पाहिजे, याची पण दक्षता घ्यायची. शूद्र, हा. गुलाम आपण, बरोबर. गुलाम आपण. आणि ह्या व्यवस्थेत स्त्रिया अति अति गुलाम, अति शूद्र, बाहेर तर कवडीची किंमत नाही त्या काळात अजिबात नाही. हा. गावातून आता आमच्या हयातीपर्यंत गावातून चप्पल घेऊन जातात, पायात घालून जाता येत नव्हतं. हा. अजूनही काही गावात आहे, आताही आहे. बरोबर. भयानक वाईट दिवस आहेत. त्यांच्यासारखा जुलूम कोणी सहन केला नाही, हा. बाहेर एवढा केला. आणि आपण शूद्र, खालच्या वर्गाने कष्टकरी काम करतात. आणि अशा अवस्थेत जगत असताना जमीनदारांची सरगी हम्म. ही सरकार म्हणजे इंग्रजांबरोबर असल्यामुळं हम्म. आपल्याला न्यायच नव्हता. म्हणजे उद्या एखादा राजा हा. एखाद्या गावात फिरायला आला, हम्म. आज तिळघाटला जायचं आहे का अमुकलं, हम्म. आणि त्याने जर एखादी सुंदर स्त्री पाहिली हम्म. तर राजा हुकूम करायचा, संध्याकाळी आपल्या घरी घेऊन या. हा. नेवाच लागत होतं. बरोबर. नवरा विरोध करतो ते चौकात फाशी दिली जात होती. आबा. त्या काळी असं. एवढी जुलमी सत्ता होती, हा. व्यवस्था होती, अशी व्यवस्था होती. म्हणजे मग शेतकरी, जमीनदार, देशमुख, वतनदार एक बाजूला, हा. सरकारच्या बाजूला, बरोबर. आपण एक बाजूला, बरोबर. आपण एक बाजूला. अशाच्यात काही लोकांना तर काय करायचं, हम्म. तेव्हा भाऊ राजा हा लोकांच्या बाजू, तो माझा, तो न्यायी राजा, भाऊ राजा. हा हा. भाऊराव निळकंठ पवार, पेठचा राजा, पेठचा राजा. पेठ संस्थान सगळ्यात मोठा, हा. पेठ परगणा, पेठ महाल, हा. हा, याचा आपला राज्य बाऱ्याच्या पुढे त्यागून राक्षस भवन वगैरे ती हा. पळसर पर्यंत होता आपला राज्य पेठवाल्यांचा. हा. इकडे तिकडे बाला गोगडी टोकपाडा मोठ्या कोळम तिथपर्यंत होता हम्म. हम्म. पेठ परगणा. हम्म. याचे इंग्रज अधिकारी मी तुम्हाला सांगितलं, हो हो. ग्लासपोल, हम्म. न्यूटन हम्म. आणि चेकमॅन. हम्म. आणि मग यांच्या ताब्यात ही सगळी मंडळी, हम्म. मग पाटील, सरपाटील, नंतर पाटील, हम्म. मग त्या नायक्या पण लोकांना झोडपत, कोतवाल, तो त्यांची बाजूचा ना, त्यांच्या सरकारी माणूस. हा.
त्यांच्या मनात ते कसं आहे, म्हणजे यांनी जुलूम सुरू केला हा. जहागीरदार लोकांनी, जमीनदार लोकांनी. हम्म. आता जमीनदाराला जमीनदार झालं कसं? हम्म. तुझ्या घरात भूकमरी, मग द्या बाबा पायलीक धान्य. हम्म. मग बा तो नवऱ्याचा माळा मला घात दे, हम्म. तो माळ गहाण ठेवायचा एक पायलीवर. एक पायलीवर ती पायली याला कधी फिटत नाही, तेवढा पिकत नाही. पिकच नाही. पिकत त्याला खाताच आणि त्या खायचा तर शिमग्याच्या हात संपून फिरेल कसा? पायरीचा 2 पायऱ्या, 2 पायऱ्याचा 2.5 पायऱ्या करता, पोत्याचा 1.5 पोता, 5 पोती कधी कधी फिटेल. त्याच्यावर व्याज वाढत जायचं. दीडीने म्हणजे 1.5 पटीने, 1.5 पट. काय फेडेल तो? गेला माळ. म्हणजे त्या काळात आज प्रत्येक गावाच्या भोवती ज्याच्या जमिनी आहेत ते पायरीवर घेतलेल्या, अर्धुल्यावर घेतलेल्या जमिनी आहेत त्यांचे पूर्वज. बरोबर. आपल्याला फक्त भाकरीवर राबवून घेतला. बरोबर. काय पुरुषाला 3 भाकरी, बाईला 2 भाकरी. आता पण अजूनही त्याच चालू आहे. अजूनही त्याच चालू आहे. काय अजूनही त्याच चालू आहे. ऐक नाही, पुरुषाला 3 भाकरी, बाईला 2 भाकरी. मग ते अर्धी चुकून खायची, बाकी पोरांना. बरोबर. रातचे दारू पाजून पोषा झोपवायची. काय 2 चमचे दारू पाजून झोपू द्यायची. बरोबर. गुगली करण्याच्या सकाळचे कोणाची मध्ये जायचा तसून आणायचा, त्याचा आबील घालायचा, थाटथाट पोषाला पहिला पियाला द्यायचा. एवढी भूक मारी आम्ही डोळ्यांनी पाहिली तेव्हा. तो काय असेल ते भयानक, आमच्या डोळ्याने आम्ही आमची समक्ष पाहिलेल्या घटना आहेत. आम्ही बरोबर. आंबाडीचं पिळं शिजवायची, गारा टाकून असं मुटकुळ पाणी निथरून घ्यायचा आणि मनभर खायची. डांगराचं एवढं रवं, त्याला दाथरा सांगत. दाथरा गारा टाकून शिजवायचा. भुकच करावं ते एवढं डांगराचं रवं 5-5, 6 खायचं. बिकट परिस्थिती. बिकट. कुठं दिवस आहे, कुठं दहावा आहे, कोण मेला त्याचा काय आहे, सत्यनारायण कुठं आहे, गवसत हिंडायचं जेवायला. इंग्रज गेल्यावर 30-35 वर्ष त्या पोरला आमचे ते कधी झाला. आणि अशा अवस्थेत आता काय करायचा म्हणून भाऊराव निळकंठ राजे, पेठचा राजा, माझं उठावाला सुरुवात कशी काय करायची. मग याच्याहून अधिकारी आला. पूर्वी आपल्या नाशिक नाही, नगर, अहमदनगर. मग तो अधिकारी निघला का मग त्याची बायको, पोरा, नवाजमा, 4 घोड्याची बोकी पॅक, त्याला पडतं बिडतं सगळं काही. आणि मग सगळा शिदा सामुग्री, खाना पिना कम्प्लीट करून इकडं मग तो नाशिकला आला का. नाशिकची लोक तो पुढे आशावाडीला आणायचा. अर्धे आशावाडीचे लोक घ्यायला यायचा. मग पुढे त्याने उमराळ्याला यायचा. उमराळ्याचे लोक तटमुकाम करायचा. ते लोक तट आणून घालायचं, ते घ्यायला जायचा. असा करत पेठला आला. मग त्याला 1-2 महिन्याचा काळ लागायचा परत जायला राजाला, ते अधिकाऱ्याला, इंग्रज अधिकाऱ्याला. आणि मग इथली व्यवस्था कशी काय ती पाहायची. मग ते त्यांचं जे अधिकारी होत काय त्यांना ते सोपवायचं, अमुक करा, तसा करा. आणि खंडणी वसूल करायची, कर वसूल करायचा आपल्याकडून. तेव्हा ह्या राजाने, भाऊराजाने त्याला विनंती केली, गरीब लोक आहे, सक्रात झाल्यानंतर पाणीही मिळत नाही, अन्नही मिळत नाही, नद्या वेगळी आटून जाते. तर बाळासाहेब नको घेऊ गरीबाकडून. यांनी विनंती केली. हा गरीबाची बाजूचा पक्का. पण इंग्रज अधिकाऱ्यांनी उलट राग आला म्हणून त्यांनी लगेच वसुलीला सुरुवात केली. अधिकाऱ्याला हुकूम दिला, तुम्ही वसूल करा. केली, पैसे वसूल केलं. आणि ती संपत्ती वसूल केल्यानंतर कचेरीत ठेवली. मग भाऊराजांनी विचार केला, आता काय करायचं. तो तेवढी संपत्ती, पूर्वी काही नोटा नव्हत्या, बरोबर, डॉलर होतो, चांदीचे रुपये वगैरे असं, ती घेऊन जाणं तरी शक्य नव्हता. मग हे केव्हा तरी नंतर यांनी घोड्यांवर, बैलांवर अशी पोहोचवायची.
मग आता ती संपत्ती कचेरीत जमा केली आणि कचेरीत जमा केल्यानंतर भाऊराजांनी सारथ्याचा भाऊ माळेकर बनवला. भाऊ माळेकर, कुंभाळ्याचा गट्ट्या पाटील, कर्दळीचा हनुमंत धर्मा गवळीसांचा पंजास, फकीरा पाटील, देवजा राऊत अशी प्रमुख मंडळी बोलवली आणि त्यांना सांगितलं आपल्याला कचेरी लुटायची, गरीबाची तर गरीबालाच ठेवायची, आरामखोरांना नेऊन नाही द्यायची. बरोबर. फोडली कचेरी. तर भाऊ माळेकर 1000 लोक घेऊन तिकडून आला. सुरगाणा परगणातून भागोजी नाईक तो आला. सुरगाणा भागातून भागोजी नाईक आला. बरोबर. आणि अशी बरीच मंडळी अशी आपली काय झालं क्रांतिकारक मंडळीचा उठाव झाला. लुटली कचेरी. इंग्रजांची अगदी म्हणजे दानादान करून टाकली. ऐकत नव्हतं. बरं आपल्याकडे डोंगरात कुठं लपायचं आणि कोणची वाटेल पडायचं त्यांना पक्का माहित. ह्या सगळा केल्यावर ही मंडळी त्यांना सापडत नव्हती. मग फितूर धरायचं. फितूर आहेत कोणते तेव्हा भाऊ माळेकरांच्या बरोबर 3 लोक होत होते तेही पकडलं. फितूर म्हणजे आपली माहिती पुरवणार. गुप्तहेर म्हणजे आपण कुठं आहे फितुरी करणार. ते पकडल्यानंतर त्याच्यातून त्यांनी ती माहिती झाली की उठावाचा प्रमुख कोण. बरोबर. भाऊराजा, गट्टू पाटील, फकीरा पाटील, माळेकर अशी नावं त्यांनी पटापट घेतली आणि मग यांची धरपकड सुरू झाली. आणि धरपकड सुरू झालीच नाही, डायरेक्ट फाशीच द्यायला सुरुवात केली. कर्दळीला फकीरा पाटील म्हणून भाऊराजा तहसील कचेरी समोर फाशी दिला पेठमध्ये. आणि त्याचं दफन देवीचा मंदिर कॉलेज जवळ आहे. स्मारक बांधकाम चालू आहे याचा. आता चालू आहे. बरोबर. याचा स्मारक आहे त्या. तिथं तो कुंभाळ्याचा गट्ट्या पाटील कुबे माळात फाशी दिला आणि देवजा राऊताला फाशी द्यायला टांगला. दोर तुटला. देवजा राऊत सुटला पळत गळ्यात असतो. ननाशीचे बारीक गाठवल्याला रस्ता जातो ते बारीक नेवटा पकडला. तिथल्या आंब्याने टांगून मारला. त्याला राऊत मला फाटा सांगत देवजी रामजी राऊत मारला म्हणून त्याचा चिरा तसंच आंब्याजवळ त्याला दफन केला. तिथं तो त्याला आता राऊत मारा फाटा. आणि मग बरीच क्रांतिकारक उठाव झालं. नाण्या फरारी. मग नाण्या फरारी कोण. तो कोसरगावचा कर्दळी फकीरा पाटलाचा गडी कमारा. जुना शब्द कमारा. आपल्या भाषेत गडी. बाजार आपला पहिला इनामबारी कुंभारबारीला भरलं. आठवडे बाजार. ते बाजारात धुमाकूळ झाला आणि त्याच्यात नानाने हे गड्याने मामूर व्यापाऱ्या सोडली काय अमुक केला काय धुमाकूळ घातला आणि मग त्यानं वराड सुटलं पकडायचं. झाला फरार झाला. तो फरारीच झाला. डबल सापडलं. फरारी झाला तो. नाण्यानंतर आप्या, चिमण्या, आनंद्या अशी फरारांची लाईट लागली. आता ते गरिबांना त्रास करत नव्हतं. जमीनदार लोकांवर अटॅक करत. कोणावर. जमीनदार लोक. म्हणजे तुमच्या बाजूच होतं ते क्रांतिकारक होतं. फरारी नाव त्यांना दिला. हे बडे लोक आहे. फरारी म्हणजे चोर. बरोबर. लबाड. ते गरिबासाठी भांडत. बरोबर. त्याला फरार. गरिबाला कवडीची तकलीफ आहे. नाण्या भाव तिळभाटच्या भवाड्यात येणार आहे तर सामरपाड्याजवळ आला का तो इथून वाजत यायचा. तटून तो वाजत गाजत गावात आणायचा. मग नाण्याने तलवारी खेळवत पुढे टेंबर राहत. आणि मग असा करून ते नाण्याने ते गावात राहायचं. मग गावाने एक बोकड्या 100-200 रुपये. 100-200 म्हणजे आजचं 2-3 लाख त्या काळातले 100 रुपये म्हणजे आणा पैसा शिवराय असं गोळा करून द्यायचं ना. आणि मोठे माणसं जरा जास्तच द्यायचं. आणि ते मग कोणच्या मोठ्या माणसाला हल्ला करायचा माडीवाल्यावर ते ठरवून करायचं. बरोबर.
आणि अशा प्रकारे हा पेठचा 1857चा उठाव हा. सुरुवात झाली. ती सुरुवात काय? हा, मग त्या टायमात आदिवासी हा. आज शिकलं म्हणून कोणी कवी झालाय, हा. कोणी लेखक झालाय, कोणी गायक झालाय, शिकलं म्हणून. शिकलं. आमचा आदिवासी न शिकता कवी होता, लेखक होता, गायकही होता. तो कसा बरोबर. कसा कवी होता? तर उद्या नदीने जर समजा त्यांनी खडान मांडला, खडान समजला नाही, खडा निघणार. माशी धरायचा साठा, साठा त्याला गावात खडा. कोणाला विचारू रुपये साठा बोध दाखवा मला, हा. हा. आहे हा. साठा मांडायचा. मग त्याला एवढा एवढा असा तो मोठा असा भोत, हा. मग ते नदीचे पूर आला का त्या माशी ते भोतात, साठ्यावरून भोतात जायचं. हा. मग येळ पावतो भोत भरून मोकळा. हा. माशी पाहिली